बदनाम हुआ डार्लिंग तेरे। अरे हेकणे, बदनाम व्हायला सुद्धा लायकी लागते काय? मी काय केलं साहेब? तुला काल सकाळी बोलवलं होतं ना, आला काय नाही? अहो ते तुमचे सावंत लई खार खाऊन असतात माझ्यावर. मला बघितलं की उचलतात ना आटच टाकतात. मग मी तरी काय करणार? मुद्द्याचं बोल, मुद्द्याचं. तो कोण माणूस आहे ज्याच्या मागे तू आम्हाला पाठवलं होतंस? तो कोण होता ते माहित नाही साहेब, पण त्याच्या बोलण्यावरून आणि कॉलवरून हे कन्फर्म होतं की तो फक्त इथं वेळ घालवायला आलाय. त्याच्या हाती लई मोठा जुगाड लागला होता. लई जपून असायचा तो. पण आम्ही जो शोधतोय तो हाच आहे कशावरनं? बस का साहेबा, तुम्ही मला काय म्हणले होते? राघवनगर मध्ये एका हॅकरने एका मोठ्या माणसाला करोडचा चुना लावलाय. साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पुण्यामध्ये माझी खबरी सोडले होते, पण तो साधा हॅकर असेल तर मग तो घर बसल्या कोणालाही हॅक करेल, पण त्यांनी तसं नाही केलं. त्याने राघवनगर मधल्या एका प्रतिष्ठित माणसाला हॅक केलं आणि त्याची हालचाल बघायला तो राघवनगर मध्ये येणारच ना. म्हणून मी राघवनगर मध्ये जास्त माणसं लावली आणि मग तो सापडला. तो क्रिमिनलच असेल कशावरनं? बस का साहेबा, मी पण एक ज्वेलर आहे ना, मला ज्वेलर तर कळणारच ना. साहेब मी इतके वर्ष या लाईन मध्ये, मला तरी असं वाटतंय की त्यांनी कोणत्या तरी रागात येऊन हे केलंय. कन्फर्म. कधी जाणार आहे तो? 7 का 8 तारखेला 1 तास होणार होता तो. म्हणजे डेटिंग झाल्यावर दुसऱ्या दिवशी? मी म्हंटल होतं ना की हा ठरवून केलेला प्लॅन आहे. चल नेक. किती झालं ना तरी एक अट्टल गुन्हेगारच दुसऱ्या अट्टल गुन्हेगाराला ओळखू शकतो. अशोक, जी गोष्ट आपल्या लक्षात आली नाही ती गोष्ट त्या मुन्नाच्या लक्षात आली. हो सर, त्याच्या बोलण्यात पॉइंट आहे. खूप विचार करून ठरवून केलेला गुन्हा आहे हा. ते पण स्पेसिफिक लोकांसोबत. हो ना. पैसाही काळा उचलला, कष्ट करून मिळवलेला नाही, कुठेही कसलाही पुरावा नाही. हे कसं शक्य आहे? पण तरी त्याने ज्या माणसाला लुटलं तो प्रसिद्ध माणूस नव्हता. मग त्याच्याकडे इतके पैसे आहेत हे त्याला कळलं कसं? आणि पुण्यातला माणूस सोडून राघवनगर मधल्या माणसाला त्याने का निवडलं? हे म्हणजे याच्यामध्ये काहीतरी कनेक्शन असायला हवं. पण असो, आपल्याला हे शोधत बसायला वेळ नाहीये. काहीतरी मध्य मार्ग काढला पाहिजे. त्यावर एकच मार्ग आहे सर, कन्फेशन. जर का आपण त्याला पकडलं आणि कन्फ्युज केलं तर सगळं सॉल्व्ह होऊ शकतं. पण तरीही तो कोण होता, त्याचं नाव काय, त्यानं कसा क्राईम केला, हे सगळे प्रश्न अनुत्तरितच आहे.